तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर सर्वात टॉपचं ट्युटोरियल घेऊन आला आपण मित्रांनो. पीएचडी प्लस मटेरियल संपूर्ण त्या मोबाईल युजरसाठी. नक्कीच तुम्ही संपूर्ण त्या बनवू शकता, तो काय विषय नाही भावांनो. सर्व संपूर्ण डिझाईन आपली टॉपची झाली ती म्हणजे 10x4च्या साईज मध्ये. बाकी डिझाईन जर बघायला गेलं तर नक्कीच प्रिंटिंग वगैरे मारू शकता. तर संपूर्ण त्यात मी प्रायव्हेट गोष्टी नक्की सांगितल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो. बाकी जे मटेरियल वगैरे जे पहिले प्रोव्हाइड केले ते पहिले सांग की पासवर्ड टाकलाय 3 स्टेप मध्ये आपला पासवर्ड व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. तर अशा पण घेतो मी फोटोशॉपला ओपन करू. तर फोटोशॉपला ओपन केल्यानंतर आता बघू शकता भावांनो, आपली डिझाईन जी आपण प्रोव्हाइड केली ती या पद्धतीने 10x4च्या साईज मध्ये. नक्कीच तुम्ही बघू शकता स्क्रीनवर संपूर्ण डिझाईन एकदम एचडी क्वालिटी मध्ये बनवण्याचा प्रयत्न केलाय, ठीक आहे. बाकी तुम्हाला मटेरियल सुद्धा प्रोव्हाइड केलंय. तर अशा म्हणजे आपण डिझाईन कोणकोणती कन्सेप्ट कशा टाईप मध्ये आपण ऍड करण्याचा प्रयत्न करायला तुम्हाला नक्की सांगतो, ठीक आहे. बाकी संपूर्ण ते आपण हाईड करू देतो. यात मी 2 पॅटर्नची डिझाईन सुद्धा बॅकग्राऊंड दाखवले तुम्हाला एक इफेक्ट मारून, तर ते तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट बघा, आपण फाईल मध्ये आलतो. तर फाईल मध्ये न्यू मध्ये गेलतो. न्यू मध्ये आल्यानंतर ही साईज आपण क्रिएट केली ती म्हणजे 10x4 मध्ये, ठीक आहे. बाकी ते इंचेस मध्ये टाकलं होतं. नंतर इथे इंचेस केली साईज. रेग्युलेशन तुमच्या पीसीच्या परफॉर्मन्स नुसार नक्की ठेवा. इथं आपण 300 टाकलंय. इथं क्रिएट केल्यानंतर बघू शकता अशा म्हणजे आपली साईज इथं एंटर झाली या टाईप मध्ये. तर आपण इथे हिला कट करून घेतो जे आपण ऑलरेडी इथं क्रिएट केली समजा, ठीक आहे. बाकी त्यावर आपण एक असं बॅकग्राऊंड घेतलंय, हे बॅकग्राऊंड, ठीक आहे. आता हे बॅकग्राऊंड कुठून काय संपूर्ण तुम्हाला एक ग्रुप बनवलाय बॅकग्राऊंड डायरेक्ट त्या ग्रुपला ओपन करून घेतो. तर सर्वप्रथम भावानं इथं बघू शकता तुम्ही अशाने आपण एक बॅकग्राऊंड घेतलंय. अशाने आपलं बॅकग्राऊंड होतं नॉर्मली, हे बघू शकतो. इतकं म्हणजे त्याला आपण थोडं क्वालिटी बांधण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण एक साधा बॅकग्राऊंड होतो ते म्हणजे डार्क. संपूर्ण बॅकग्राऊंड आपण पिंटरेस्ट वरून घेतलंय, तो का विषय नाही. त्याला आपण थोडं मोशन ब्लर मारलंय जेणेकरून डिझाईन थोडी आपल्याला अशा टाईप मध्ये करायची वेगळ्या कन्सेप्ट मध्ये. तिथं मोशन ब्लर मारलं, हे बघू शकतो या टाईप. तर त्या मोशन ब्लरला ऑन केल्यानंतर हे बघू शकता आपली डिझाईन अशी दिसते. आता ते मोशन ब्लर कुठून मारायचं तुम्हाला दाखवतो. काय भावने गोष्ट माहित नाही राहत तर इथं फिल्टर मध्ये यायचं. तर बॅकग्राऊंड क्लिक करून ठेवायचं, पहिले लेअर क्लिक पाहिजे, ठीक आहे. बाकी फिल्टर मध्ये आल्यानंतर इथं ब्लर मध्ये यायचं. ब्लर मध्ये आल्यानंतर इथं मोशन ब्लर नाही तुम्हाला. तर याच्यावर जर क्लिक केलं तर हा अँगल तुमच्या ज्या साईडला असेल तिकडे ते ब्लर करणार. खालून जेवढं डिस्टन्स पाहिजे नक्की त्यानुसार तुम्ही इथं टाईप पण करू शकता किंवा इथून डायरेक्ट वाढू शकता. ते नक्की तुमच्या हिशोबाने करा. अशा आपण ते मोशन ब्लर मारलंय. तर त्यावर आपण थोडा ब्रश मारला या टाईप मध्ये, ठीक आहे. हा ब्रश मारला, साधा ब्रश मारला आपण, सॉफ्ट ब्रश, ठीक आहे. जसं की ब्रश जर क्लिक केलं, ठीक आहे. आता बघू शकता आपले प्लस आलंय, इथं कॅप्स दाबून डायरेक्ट ब्रश आलाय, हे लक्षात राहू द्या. इथं राईट क्लिक करून आपण हा सॉफ्ट ब्रश मारलाय, जो फोटोशॉप मध्ये अवेलेबल राहतो, ठीक आहे. तसे मी ब्रश मारल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट त्यावर आपण टेक्स्चर मारलंय. हे टेक्स्चर मारलं, हे बघू शकता, ठीक आहे. हे टेक्स्चर मारण्याचा प्रयत्न केला आपण. आता हे टेक्स्चर संपूर्ण सांगत चाललंय, माहिती असेल, ठीक आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्यावर आपण ना थोडं ब्राईटनेस कंट्रास्ट मारलंय या टाईप मध्ये, ठीक आहे. अजून थोडा ब्राईट मारलाय म्हणजे जेणेकरून डिझाईन खालच्या थोडा कंट्रास्ट मारला आणि वरती थोडा ब्राईट केलाय म्हणजे डिझाईन थोडी डार्क आणि उठून दिसायला पाहिजे या टाईप मध्ये बॅकग्राऊंड करण्याचा प्रयत्न केलाय. संपूर्ण त्याचा ग्रुप बनवून त्याला ग्रुप केलं आणि तिथं लॉक करून टाका काम झाल्यावर, ठीक आहे. तर अशा म्हणजे केल्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कलर लुकअप आहे पाहून. जे मारलंय ना आपण, तुम्हाला लास्टला दाखवतो. पूर्ण बॅकग्राऊंड आपले चेंज करणार ते कलर लुकअप, ठीक आहे. तर त्यावर आपण आहे ना हा एक लाईट मारला. परत त्यावर आपण 2 उत्सव नवरात्र तसे नाव ऍड केले. ते संपूर्ण ते हिंद फॉन्ट आहे मित्रांनो. त्यावर जर सिलेक्ट केलं टेको फॉन्ट आपण मारलाय, तो म्हणजे बोल्ड मध्ये, ठीक आहे. उत्सवला पण आणि नवरात्रला पण हे बघू शकता, ठीक आहे. टेकोचाच बोल्ड मारलाय. तुम्ही तो नक्की चेंज करू शकता, तुम्हाला जे वाटतं ते नक्की टाकू शकता. बाकी हा इथं ट्विट्स मारलंय, क्रोम वरून घेतलंय संपूर्ण. त्या तुम्हाला वाटलं तुम्ही नक्की चेंज करू शकता इथं. बाकी जर हा फॉन्ट तुमच्याकडे अवेलेबल नसेल भावा, हा नक्की गुगल फॉन्ट जाऊन तुम्ही सर्च करा, डाउनलोड करा. बाकी त्यावर आपण इथं असं थोडे मारलंय झाडांचे काय राहतं ते, ठीक आहे. बाकी त्यावर इथं शेप मारलाय सर्कलचा. नंतर इथं शेप ऍड केले 3, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, या पण 3 नाव ऍड केले. त्यावर आपण इथं श्री गणेशाय नमः बाकी संपूर्ण त्या नाव ऍड करून घेतले. इथं जे मंडळाचं नाव ते नाव ऍड केलं. लास्टला आपण देवीचा फोटो आणि एक कर्व मारलं. एक कर्व तुम्हाला सांगतो ते, ठीक आहे. प्रिंट मारण्यासाठी आपण ते कर्वचं काम केलंय. विसुदय डिझाईन प्रिंट मारणार, तुम्ही पण मारा मित्रांनो. सर्व टॉपचे
आता तुम्हाला काही गोष्टी सांगतो, ठीक आहे. संपूर्ण डिझाईन आपली झाली. आता जे खाली कलर लुकअपचा ऑप्शन आहे का, त्याला जर ऑन केलं तर डिझाईनची संपूर्ण बॅकग्राऊंड आपली चेंज होणार. हे बघा, हे बघू शकता. ते कलर लुकअप आपण मारून दिलंय तुम्हाला. जर तुम्हाला वाटली ही डिझाईन वाटली चांगली किंवा ही, नक्की तुम्ही ते 2 टाईप मध्ये चेंज आउट करू शकता. तुम्हाला ते मी प्रोव्हाइड केलंय, ठीक आहे. बाकी ते नक्की तुम्ही बघा. याची तुम्हाला मटेरियल मध्ये सुद्धा 2 बॅकग्राऊंड प्रकार दिले, एक पिंक मध्ये एक आपली ऑलरेडी या टाईप. बाकी संपूर्ण डिझाईन झाल्यानंतर आता काय करा माहिती आहे, ही डिझाईन तुम्हाला प्रिंट मारायची. तर पहिली इमेज मध्ये इमेज साईज मध्ये जा. तर साईज मध्ये आल्यानंतर 10x4 ची साईज पहिली चेकआउट करून घ्या. इंचेस मध्ये आहे का ते बघून घ्या. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट रेजोल्युशन मेथड, हे टाका डायरेक्ट 500 किंवा 800. डायरेक्ट टाका 500 किंवा 800. यांनी काय होणार, तुमची डिझाईन प्रिंटिंग एकदम एचडी क्वालिटी मध्ये प्रिंट होणार टॉप मध्ये, ठीक आहे. आणि सेंड करण्यासाठी जीमेलला सेंड करा, ठीक आहे. बाकी व्हॉट्सअपला केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. फक्त जेपीजी सेंड करा, ठीक आहे. हे संपूर्ण ते प्रोव्हाइड करा. बाकी असे नक्कीच प्रिंट वगैरे मारू शकता. आणि भरपूर आता प्रश्न असा राहतो का, दादा आम्हाला आमच्या साईजमध्ये डिझाईन बनवायची. तर फाईलमध्ये न्यू मध्ये घालल्यानंतर तुमची साईज पहिले तुम्ही क्रिएट करा. इथे 10x4 समजा तुमची XYZ 10x5 तुम्हाला बनवायची. एंटर दाबली, 10x5 ची आपली डिझाईन प्रोव्हाइड झाली. तर काय करा माहितीये का, तुमच्या ग्रुपला ना आपलं जे बॅकग्राऊंड आहे त्याला असं ड्रॅग करायचं आहे, ठीक आहे. आता असे पण ड्रॅग केल्यानंतर काय करायचं माहितीये का, आता भरपूर जण अशी चुका करते. ऑल दाबा, ऑल दाबल्यानंतर काय माहिती तुमची डिझाईन असे पण होणार, ठीक आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो मला, असे पण जर केले तुम्ही तिथं मध्ये बघा, ठीक आहे, सेंटरला. तर शिफ्ट जर दाबले तुम्ही तर शिफ्ट नक्की डिझाईन अशी होऊ शकते. या तिथं सुद्धा फिलअप करू शकते या टाईप तुमच्या हिशोबाने तुम्हाला वाटेल तर, ठीक आहे. नक्की ती पद्धत करा. अल्ट आणि शिफ्टचाच वापर करा. असं संपूर्ण मटेरियल ट्रॅक करून त्या साईडला न्या. बाकी डिझाईन संपूर्ण क्वालिटी झाली, नक्कीच प्रिंट मारा भावानो. संपूर्ण नवरात्रीवर आपण भरपूर टोटल असे आणले, आपण भरपूर अशा डिझाईन पण बनवून ठेवल्या भावानो. फक्त टोटल आणायचे, ठीक आहे, संपूर्ण टॉप मध्ये. बाकी नक्की व्हिडिओला डिक प्रेम येत आहे भावानो. चला भावानो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.